सर्वांना साष्टांग नमस्कार. जय नारायणी, जय विश्वकर्मा. सकल सोना समाज या समाजाच्या वतीने अखिल सोना समाज प्रतिष्ठान अंबाजोगाई जिल्हा बीड व सोनार हक्क परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 16 मार्च 2025 या दिवशी रविवार या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी सोनार समाजातील जे रत्न आहेत, जे विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असे कार्य आहे, अशा रत्नांचा म्हणजे सुवर्णरत्नांचा एक गौरव सन्मान सोहळा खरोखरच एक नाविन्यपूर्ण असा सोनार समाजातील एक उपक्रम हा अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 2016 पासून घेतला जातो. मध्यंतरी सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना झाली आणि हा कार्यक्रम घेत असताना अखिल सोनार समाज प्रतिष्ठान व सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घ्यावा आणि या कार्यक्रमाला थोडंसं व्यापक स्वरूप द्यावं. सर्व शाखेचे जे रत्न आहेत, जे उल्लेखनीय असे त्यांचे काम आहे, यशस्वीरित्या आर्थिक गरुड झेप घेत आहेत, समाजाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी खरोखर त्यांचा एक सिंहाचा वाटा आणि समाजाचं नाव देखील मोठं होत आहे. अशा रत्नांचा त्या ठिकाणी सन्मान करावा. त्यांना समाजाच्या मायेची थाप म्हणजे समाजाचा एक खरोखरच पाठीराखा किंवा पाठिंबा आपण असे म्हणू आणि आपल्या एक रत्नाचा सन्मान या निमित्तानं व्हावा आणि समाजाला एक आपल्या रत्नाची ओळख व्हावी याच दृष्टीनं येत्या 16 मार्च रोजी पंढरपूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत आहे. सर्व शाखीय सोनार समाज आणि त्या समाजाच्या विविध संघटना आणि संस्था या कार्यक्रमात आपण एक सोनार ऐक्य परिषद अर्थातच सोनार जोडो अभियान हा कार्यक्रम देखील राबवावा आणि विविध संघटना आणि संस्था यांचे प्रमुख त्या ठिकाणी बोलवावेत आणि जेणेकरून समाज एकीकरणाचा हा एक आपण अजेंडा आपण राबवत आहोत. त्यानिमित्तानं सकल सोनार समाज या निमित्ताने जर कुठेतरी एकत्रित यावं, सामाजिक विषयावर आपण एकत्र यावं, हा मूळ हेतू मूळ उद्देश सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या संघटनेचा राहिलेला आहे. पुढं आपल्याला खरोखरच चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेल्या शाखा पोटशाखेमध्ये विखुरलेल्या आणि राज्याच्या बाहेरसुद्धा विस्तारलेल्या या सोनार समाजाला एकत्रित आणावं, हा खरोखरच एक आव्हानात्मक काम आपण करत आहोत. राज्यभरामध्ये अनेक संघटना आणि संस्था देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या पद्धतीनं निश्चितच आदर्शवत असं त्यांचं कार्य आहे, ते करत आहेत. त्यांचंच आदर्श आपण घेत आपण एक छोटंसं रोपटं सोनार हक्क परिषद महाराष्ट्र राज्य या सर्व शाखीय संघटनेच्या माध्यमातून समाज बांधवाच्या उपस्थितीत लावलेलं आहे. हे रोपटं वटवृक्षाकडं निश्चितच वाटचाल करत आहे. समाज बांधवाची साथ मिळत आहे. समाजातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ यांचा आशीर्वाद, विविध क्षेत्रातील समाजातील जी मार्गदर्शक मंडळी आहे ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये विश्वासानं जोडले जात आहेत. यामध्ये माता भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, हे देखील विश्वासानं या सोनार समाज संघटनेला जोडले जात आहेत, सोनार हक्क परिषदेला जोडले जात आहेत. आणि हा कार्यक्रम घेत असताना आपण एक दृष्टिकोन असा ठेवला की बाबा आपल्या समाजातील जे रत्न आहेत त्या रत्नांना सन्मानित करावं. सन्मानित करत असताना आपल्या समाजातील काही मूलभूत प्रश्न असतील, ज्वलन समस्या असतील, त्या देखील त्या ठिकाणी वेगवेगळ्या संघटना आणि संस्थेच्या प्रमुखाच्या माध्यमातून समाज मनासमोर याव्या, जेणेकरून आपल्या भविष्यामध्ये राज्यकर्त्याच्या माध्यमातून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनापर्यंत त्या प्रश्न पोहोचवावेत आणि आपल्या समस्या एकत्र आल्याशिवाय त्या कळणार नाहीत. आणि समस्या जर सोडवायच्या असतील तर आपण एकत्र आलं पाहिजेत. एकत्रित आल्याशिवाय काही गोष्टी शक्य होत नाहीत. मग समाजाचं संघटन होणं तितकंच गरजेचं आहे. जोपर्यंत समाजाचं संघटन होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं समाजाचे प्रश्न मार्गी लागणार नाहीत. यासाठी आपल्याला खरोखर आता सामाजिक कार्य तर आपण आहोतच, आपली माणसं ठसठशीतपणे राजकीय क्षेत्रामध्ये देखील उतरली पाहिजेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आपले कार्यकर्ते तिथं नेते झाली पाहिजेत. वेगवेगळ्या ज्या संविधानिक संस्था आहेत त्या ठिकाणी देखील आपल्या सोनार समाजाची माणसं असली पाहिजेत, जेणेकरून वाटप्या जर ओळखीचा असेल तर पंक्तीत बसलेल्या बांधवांना आपल्याला निवांतपणे भोजन करता येतं, जेवण करता येतं, आपलं पोट व्यवस्थितपणे भरलं जातं. हा देखील त्या पाठीमागचा हेतू आहे. ओळखीचा आपला माणूस आहे
मग तसंच त्याच पद्धतीनं राजकारणात देखील आपली माणसं असली पाहिजेत. आता आपण कुठं तर सामाजिक क्षेत्रात काम करतच आहोत, परंतु तेच थोडासा सामाजिक क्षेत्राबरोबर राजकीय क्षेत्राचा सुद्धा अनुभव आपण घेतला पाहिजेत. आपण देखील सत्तेपर्यंत पोहोचण्याचं स्वप्न पाहिलं पाहिजेत. समाज आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ठिकाणी आपली समाज बांधव किंवा माता भगिनी आज आहेत, कुठं नगराधीश असतील, कुठं आमदार होत असतील. आता थोडंसं काही परिवर्तन झालेलं आहे. राजकीय पक्ष देखील आपल्या विखुरलेल्या सोनार समाजाला गृहीत धरत आहेत, स्थानिकला गृहीत धरत असे सगळे लोकप्रियतेच्या माध्यमातून आपणही आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करायचे आहेत. आणि याच निमित्तानं आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन करतो आहे. यामध्ये सामाजिक पत्रकारिता असेल, ज्येष्ठ समाजकर्मी असेल, कलारत्न असेल, बालरत्न असेल किंवा जेणेकरून एक आदर्श माता पुरस्कार असेल, असे वेगवेगळे त्याला 20 ते 25 पुरस्कार आपण अखिल सोनार समाज प्रतिष्ठानच्या माध्यमातून देत आहोत. मला एकच विनंती करायची किंवा निवेदन एक या निमित्तानं करतो मी, प्रत्येकापर्यंत आपण पोहोचू शकणार नाहीत. अखिल सोनार समाज प्रतिष्ठान किंवा सोनार हक्क परिषद आमची पदाधिकारी टीम, हे टीम वर्क जरी असलं तर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं शक्य नसतं. मग त्यासाठी आम्ही काही सोशल मीडियाच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून हे आपल्याला कळकळीचं एक प्रेमाचं आवाहन करत आहोत. तारीख ठरलेली आहे, 16 मार्च आहे, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे आणि जेणेकरून आपण तिथं त्या कार्यक्रमाला पोहोचू शकणार हे आम्हाला खात्री आहे. तुमचा आशीर्वाद, मार्गदर्शन आणि सहकार्य निश्चितच या कार्यक्रमाच्या पाठीशी आहे. आणि या रत्नांचा सन्मान करताना आपली उपस्थिती असल्यानंतर दुधात साखर पडल्याचा आनंद देखील होणार आहे. हे जे रत्न कुणी आहेत ते रत्न आपल्या सोनार समाजाचंच नाव उज्ज्वल करत नाहीत, तर खऱ्या अर्थानं आपण ओबीसी 12 बोलताना विश्वकर्मी समाज आहोत. विश्वकर्म प्रभा भगवान यांच्या वंशावळीतील आपण सर्व, नारायणी महाराजाच्या वंशावळीतील आपण सर्वजण खऱ्या अर्थानं आपल्याला ही पुढं जाणारी रत्न, त्याला आशीर्वाद आणि खऱ्या अर्थानं ह्यांची ओळख समाजाला व्हावी हा हेतू आहे. निश्चितच आपला समाज आज मायक्रो ओबीसी म्हणून ओळखला जातो आहे. ठसठशीतपणे आपला समाज जरी दिसत नसला तरी खऱ्या अर्थानं आपल्या समाजाची ओळख, कलागुण संपन्न असलेला, अष्टपैलू कलावंत असलेला आपला समाज, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेला समाज, जेणेकरून साहित्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, पत्रकारिता असेल किंवा अन्य कला क्षेत्राचा कुठलाही विषय असेल, खरोखरच आपल्या समाजातील रत्न, तिथं महिला पाठीमागे नाही, पुरुष पाठीमागे नाही किंवा समाजातील रत्न युवक पाठीमागे नाहीत, सगळेच वेगवेगळ्या क्षेत्रात पुढं आहेत. आपला पारंपरिक खऱ्या अर्थानं जो व्यवसाय होता, सुवर्णकलेचा पारंपरिक पिढी जात पुढं जाते असलेला व्यवसाय, परंतु आता तो आपल्या हाती राहिलेला नाही. आपल्या व्यवसायावर इतर जाती धर्माचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी परखड मत मानताना मला असंही म्हणायचं आहे की अतिक्रमण झाल्याचं आपल्या लक्षात येतं आहे. पण हा एक व्यक्ती स्वातंत्र्य आहे. या देशामध्ये राहत असताना वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक कुठलेही कोणीही व्यवसाय करू शकतो. मग आपण देखील आता आपली मुलं शिक्षणाचं त्यांना महत्त्व समजून सांगणं आणि त्यांच्या माध्यमातून आता बाबा तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या नाव मोठं करा, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही एक उल्लेखनीय कार्य करा. आपल्या धंद्यावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपण पाऊल टाकलं पाहिजेत हे पालकांनी देखील सांगणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांच्याकडं त्या पालकांचा कल आपल्या मुलांकडं या पद्धतीने असला पाहिजेत हे देखील आमची भावना आहे. समाजाचं संघटन करत असताना आम्ही सर्वांना सोबत घेतो. आमच्याकडे शाखा नाही, आम्ही कुठल्याही शाखेचं नाव घेत नाहीत. आमची एकच शाखा, आम्ही जातीचे सोनार आहोत. सोनार म्हणून आपण एकत्र येतो आहोत. आणि सोनार म्हणून एकमेकाच्या जवळ येणं, मी समाजाचा, समाज माझा, ही आमची सामाजिक भावना आहे. हे संघटनेचं ब्रीदवाक्य आहे. मी समाजाचा, समाज माझा ही संकल्पना समाज मनामध्ये रुजविल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. याचसाठी आपण हा कार्यक्रम, असा कार्यक्रम घेण्यामागचा हा हेतू आहे. आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच असा माझा आग्रह आहे. आणि आपल्या भागामध्ये पत्रिका पोहोचण्याचं किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून या कार्यक्रमाची पत्रिका पोहोचली जाईल. हे पुरस्कार ज्यांना आपण देतो हे रत्न नेमके कोण आहेत ही आपल्याला लक्षात येईल. यासाठी पुन्हा एकदा अखिल सोनार समाज प्रतिष्ठान, सर्व पदाधिकारी, सोनार हक्क परिषद आणि सोनार हक्क परिषद सर्व सन्माननीय पदाधिकारी या सर्वांच्या वतीनं एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नारायण, जय विश्वकर्मा.